धुळे तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय दवा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आज नागाव येथील गंगाबाई एज्युकेशन कॉलेज येथे माजी आमदार स्वर्गीय दवा पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले। दवा पाटलांच्या कार्याचा आढावा उजाळा त्यांच्या आठवणींना उजाळा यावेळेस देण्यात आला। त्यांच्या कार्याबद्दल यावेळेस आठवण जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते श्री राम बदाने यांनी संस्था पदाधिकारी प्रमुख मान्यवर यांना आठवण करून दिल्या। यावेळी माजी अध्यक्ष जिल्हा परिषद बाळासाहेब बदाने यांनी देखील स्वर्गीय दवा पाटलांच्या कार्याचा लेखाजोखा आठवण करून दिला, ज्यात माजी आमदार दवा पाटील यांनी अनेक गरीब गरजू शेतकऱ्यांना देखील मदत करत त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांना चांगले उत्तम प्रकारे शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शिक्षण संस्था काढून शिक्षण देण्यासाठी सर्व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणात वाव मिळावा व या उदात्त हेतूने सदर संस्था चालू केल्या। अनेक कार्यात सर्व राजकीय क्षेत्रात त्यांचा एक दबदबा निर्माण झाला होता। त्याच पावलावर पाऊल ठेवून राम बदाने देखील कार्य करत असून यापुढील नेतृत्व राम बदानेंच्या हातात द्यावे असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सौ ज्ञानज्योतिताई बदाने, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब बदाने, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने, पंचायत समिती सभापती प्राध्यापक विजय पाटील आदी सर्वच प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, कर्मचारी या ठिकाणी तसेच विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी स्वर्गीय दवा पाटील यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांचे शेवटचे मला जे शब्द होते ते फक्त एवढे होते की राम बघितली का रे दुनियादारी कशी आहे। मला तोच शब्द आणि तेच वाक्य माझ्या कानासमोर नेहमी येत असतं। म्हणजे ज्या माणसाने शेतकरी कुटुंबात जन्मास येऊन काबाड कष्ट करून एवढ्या मोठ्या संस्था उभ्या केल्या, एवढा राजकीय प्रवास त्यांचा जिल्ह्याभरामध्ये राहिला, एवढं उत्तुंग शिखर त्यांनी गाठली, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा कायमस्वरूपी दबदबा राहिला। प्रत्येक पक्षाचं कुठल्याही पक्षाचं नेतृत्व असेल त्यांना घाबरून राहायचे, त्यांच्यावर दबाव असायचा, त्यांच्या शब्दाचा वजन असायचं। आणि तेच जे वाक्य अण्णासाहेब मला बोलून गेले की बघितली की ही दुनियादारी, त्याचं प्रत्युत्तर, त्याचं प्रत्यांश मला आता येतं की जेव्हा अण्णासाहेब गेले आणि त्यांच्या गेल्याच्या नंतर आता 5-7 वर्ष उलटून आले आणि जेव्हा आपल्याला कुठलंही काम करताना, समाजात वावरताना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्यांचं जरी आपण वारसदार म्हणून काम करतो, त्यांचं जरी एक प्रतिनिधी म्हणून, घरातल्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून आपण काम करतो, तुम्ही सगळेजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, पण पावलोपावली त्या माणसांनी, अण्णासाहेबांनी, त्यांच्या सोबतच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या काळाचा कसा संघर्ष केला असेल त्याचं जाणीव मला होते। एवढा मोठा संघर्ष आणि एवढ्या मोठ्या संघर्षातनं ग्रामपंचायती असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, आमदारकी असेल, आपण साधं ग्रामपंचायतची एखादी निवडणूक निवडून आणायची असेल तर आपल्याला काय मेहनत घ्यावं लागते आपल्या सगळ्यांना जाणीव आहे। आणि त्यांनी तर एवढ्या 2-2 तालुक्यामध्ये संघर्ष जिवंत ठेवला आणि दोन्ही तालुक्यांमध्ये संघर्ष जिवंत ठेवून लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात साथ त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायची। पण त्यांच्या 5% सुद्धा काम, 1% सुद्धा काम आपल्याकडनं आज पण होत नाही। आणि त्यांनी त्या वयामध्ये, त्यांनी त्या काळामध्ये एवढा कठीण प्रसंग आपल्याकडे तर अण्णासाहेबांनी सगळं दिलंय,
तुमच्यासारखी सगळी मोलाची माणसं दिले, अशी ही माणसं कोणाला भेटू शकत नाही. ही माणसं मला अण्णासाहेबांनी आयती दिली. एवढ्या मोठ्या संस्था दिल्यात, माझे आईवडील दिलेत, असे कुटुंब दिले, माझं गाव दिलं, माझे सगळे भाऊबंद दिले. अशा प्रकारचे लोक दिले की ते माझ्यासाठी अर्धरात्री करतात, भरतात, मी सांगतो तसं वागतात, बोलतात आणि माझ्यासोबत उभे राहतात. पण अशा प्रसंगी त्यांना त्यावेळेस एवढ्या मोठी कोणती साथ नव्हती. त्यांचं काही राजकीय, त्यांचं काही वारसदार नव्हते, त्यांचा काही एवढा मोठा वर्ग नव्हता, पण तो त्यांनी स्वतः स्वकर्तृत्वावर तयार केला. आज जे लोक स्वकर्तृत्वावर जे त्यांचं उभं करतात त्यांना माझा त्रिवार सलाम असतो. कारण की माझ्या आजोबांनी, अण्णासाहेबांनी या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये जे काम उभं केलं, आज सुद्धा माझी संबंध जिल्ह्यामध्ये जी ओळख आहे, मी कितीही काम केलं तितकं छोटं आहे. आपल्या सगळ्या कुटुंबाने किंवा आपल्या संस्थेने कितीही काम केलं, आपल्या संस्थेतल्या माणसाने ते छोटं असतं. कारण की आपल्यावर शेवटी त्यांच्या नावाचा शिक्का आहे, त्यांच्या नावाचंच आपल्यावर लेबल आहे. जेव्हाही आपण कुठं जातो, अण्णासाहेबांचा नातू आला, अण्णासाहेबांचा नातू आहे म्हणून आपल्याला कुठलाही अधिकारी असेल, कुठलाही प्रशासकीय माणूस असेल, तो त्याच्या प्रकारची आपल्याला ती वागणूक देतो. त्यांच्यामुळेच आपला आदर सत्कार आज पण होतो. तुम्ही जरी कुठे गेले, नगाजून सोसायटीचा कर्मचारी आहे, तो नगाजून सोसायटीचा आहे म्हणजे अण्णासाहेबांच्या काय संस्थेचा माणूस आहे, म्हणूनच तुमचा आदर सत्कार होतो. आपल्या सगळ्यांना समाजामध्ये किंमत आहे, ती त्यांच्यामुळे आहे. मला कुठल्याही प्रकारचा अहंकार, मी त्या दिवसापासून जेव्हा जशी मला पावली जाणीव होते की जो संघर्ष आपल्याला या तालुक्यामध्ये करावा लागतोय, आणि त्या संघर्षाचा अनुभव जो मला एक गावामध्ये, एक माणसामुळं, एक याच्यामुळं जो मला संघर्षाचा अनुभव येतो की माणसं कशी असतात, आपल्याशी वागतात काय, बोलतात काय, करतात काय, आणि तिकडं वागतात काय, आणि बाहेर जाऊन तिथं आपल्या विरुद्ध बोलतात काय, अशा प्रकारचे अनेक अनुभव मला अण्णासाहेब गेल्याच्या नंतर या समाजामध्ये वावरताना आले. वाईट काहीच नाही, चांगलंच आहे. जे आहे ते आपल्याला शिकायला मिळतंय, पण त्यांच्यामुळं जे आपल्याला शिकायला मिळतंय, त्यांच्यामुळं जी आपल्याला वागणूक मिळते, त्याचं तर आपल्याला जाणीव तर आहेच. पण अण्णासाहेबांचं नाव फक्त टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठीच आपलं काम असलं पाहिजे, अशा प्रकारची जाणीव माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी आहे. खरं तर तुम्ही मला सगळे मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य केलं, त्याच्यानंतर ना आता 1 वर्ष 3-4 महिना, 1-2-3 महिन्यामध्ये ती 1 वर्ष मला निवडणूक होईल. पण ते आपण निवडल्यानंतर ना फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या आणि मार्चपासून कोरोना चालू झाला. 21 मार्चच्या वेळेस जेव्हा आम्ही इथं कोरोनाच्या काळामध्ये आलो, तेव्हा आम्ही फक्त कुटुंबाचे 4 सदस्य होतो. फक्त अण्णासाहेबांना आम्ही तेव्हा अभिवादन करायला आलो. त्या दिवशी सुद्धा असं अभिवादन करताना तुमची सगळ्यांची मला उणीव भासत होती की आपण सगळेजण मिळून जो कार्यक्रम दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपला जो ठरलाय तो करतो, तेव्हा तुम्ही कोणी नव्हतं. पण आता बऱ्यापैकी कोरोनाचं संकट हे संपत आलेलं आहे, म्हणून आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सगळ्यांना सोबत बघून मला सुद्धा आनंद झाला, तुम्हाला देखील आनंद झाला असेल. यावेळेचे सगळे कार्यक्रम अण्णासाहेबांच्या जयंतीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण क्रीडा महोत्सव आपल्या संस्थेचे घ्यायचो, आपण सांस्कृतिक महोत्सव घ्यायचो, ते सगळे कोरोनाच्या मुळे झाले नाहीत. पण आपण ते येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये घेणार आहोत, त्याची उणीव भरून काढणार आहोत. अण्णासाहेबांचं नाव आणि फक्त नाव टिकलं पाहिजे म्हणून, कारण की मला जर त्यांनी इतकं दिलंय तर ते कधीच संपणार नाही दिलेलं आहे. पण मला ते न करता, मला त्यांचं नुसतं त्याच्यात बारावून न राहता, त्याचा अहंकार न ठेवता, त्याचं कुठंतरी कडक इस्तरी म्हणतो ना आपण, कुठंतरी वाकत नाही, ते न ठेवता आपण प्रत्येकाच्या नतमस्तक झालो पाहिजे, प्रत्येकाच्या खाली वाकलो पाहिजे आणि त्यांचं नाव, आपल्या नावाने त्यांचं नाव कसं उंचावेल याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला पाहिजे. आज समाजामध्ये वावरत असताना मी जिल्हा परिषदचं कामगिरी या 1 वर्षामध्ये करतोय, 7-8 महिन्यापासून. तेव्हापासून मला जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अण्णासाहेब फक्त 1च वर्ष अध्यक्ष होते, पण बांधकाम सभापती आणि अनेक सभापती पद त्यांच्याकडे 5-10 वर्ष त्यांचा तो कार्यकाळ झेडपीमध्ये गेला. पण 1 वर्ष असणाऱ्या जिल्हा परिषदेत सुद्धा त्यांच्या नावाची बिल्डिंग, 11 वर्ष असणारे पंचायत समिती सुद्धा त्यांच्या नावाची बिल्डिंग, ते सगळ्या बिल्डिंगांना आणून कर्मचारी, त्यांना प्रत्येकाला अण्णासाहेबांची वेगळी आठवण आहे. जे जुने कर्मचारी जे काही थोडेफार राहिलेत रिटायर होताना, ते सगळे लोक मला तिथं गेल्या फक्त अण्णासाहेबांची आठवण सांगतात. म्हणजे असं कार्यकर्तृत्व करून जाणार ना. बाकी जण साहेबांची आठवण सांगतात की तुमचे वडील अध्यक्ष होते तेव्हा आम्ही तुमच्याकडे असे कामाला होतो, तसे कामाला होतो, तेव्हा आमचं हे काम करून दिलं, ते काम करून दिलं. अण्णासाहेब अध्यक्ष होते तेव्हा आमचं असं करून दिलं, तसं करून दिलं. म्हणजे एवढ्या मोठ्या आठवणी, त्यांचा आठवणींचा सागर या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाकडे आहे, प्रत्येकाकडे आहे. पण मला त्यांच्या सानिध्यात राहताना, म्हणजे आम्ही तर घरात सोबत राहायचो,
पण त्यांचा राजकीय अनुभव मला थोडासा कमी झाला, पण मला आठवणीने ते सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये न्यायचे. तुम्ही सगळेजण बघत असणार, मी लहानपणापासून अण्णा साहेबांसोबत राहायचो, मला तर तेव्हा काही कळायचं सुद्धा नाही. पण आज मला त्या सगळ्या कार्यक्रमांची आठवण येते की आजही काही कार्यक्रम नसेल वर्षातनं जितके 5-7 कार्यक्रम आपल्या संस्थेचे व्हायचे किंवा राजकीय व्हायचे, कोणी मंत्री संत्री आले तर एकही कार्यक्रम मी असा अनुपस्थित होतो. प्रत्येक मंत्री आल्यानंतर मला आठवतं की हा हे मंत्री आले होते, असा कार्यक्रम झाला होता. आपला दरवर्षी दसऱ्याचा वर्धापन दिन मला आठवतो, प्रत्येक गोष्टी मला आठवते. म्हणजे या 18 डिसेंबरच्या रोजी तर मला आपला मेळावा राहायचा. अण्णासाहेबांना आपण एवढं मोठा कार्यक्रम घ्यायचो, शेतकरी मेळावा घ्यायचो आणि अण्णासाहेबांचे ते 1 तास भाषण करायचे आणि सगळ्यांना त्यांचे विचार ऐकायला भेटायचे. आणि तो जो क्षण होता तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे, माझ्या मनातला एक वेगळा क्षण आहे. आणि मी तो क्षण आज पण डोळे बंद केले तर मला एन्जॉय, म्हणजे मला त्याचं आठवण येतं आणि मी तो पूर्ण त्याचा लाभ घेतो. कारण की अण्णासाहेबांचा ती जो मिळालेला थोडासा आपल्याला सहवास आहे तो आपण आपला आठवला पाहिजे. असे लोक या महाराष्ट्रामध्ये फार कमी जन्मास येतात आणि त्या लोकांचा सहवास आपल्यासारख्यांना लाभला म्हणजे आपण सुद्धा भाग्यशाली आहोत. आज प्रत्येक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी मला त्यांची जाणीव होते की एखादा शेतकरी कुटुंबातला माणूस जन्मास आल्याच्या नंतरनं किती काम करू शकतो, हे आपल्यात किती क्षमता असते, पण आपण आपल्या क्षमतांचं कुठंतरी जाणीव न ठेवता आपण आणि आपला परिवार, आपलं कुटुंब, आपले मुलं बाळ, आपले पोरं आणि ते आपण कसे पुढे नेऊ एवढंच आपण न करता समाजाच्या मध्ये सुद्धा आपण कसे काम करून पुढे येऊ शकतो हे अण्णासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे. पण कुठंतरी आपल्या लोकांनी जरी आता मागच्या काळामध्ये माईसाहेबांचं इलेक्शन असेल, आपण विधानसभा फार मोठ्या ताकदीने लढलो, आपला थोडाफार मतांनी पराभव झाला, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, तुम्ही सगळ्यांनी मोठ्या कामगिरी केली, आपण सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकलो, पंचायत समितीच्या सभापती उपसभापती सगळे आपण बसवले. आणि आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करणार. आपल्या कामगिरीबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. समोरच्याचे 1000, 2000, 5000 किती लोक आहेत याची आपण पर्वा करत नाही, पण माझे 200-500 आहेत पण त्यांच्या हजारावर बारी पडतात हे सुद्धा माझ्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की जितके आहेत तितके सगळ्याचे सगळे प्रामाणिक काम करतात आणि माझ्यासाठी धडपड करतात. आणि ही जाणीव सुद्धा धुळे तालुक्याच्या लोकांना झालेली आहे. आणि ते मला गावात गेल्याच्या नंतर सगळं एकच सांगतात, भाऊ काय बी करा पण तुमचे सर बोलते भारी काम करतात. म्हणजे अशा प्रकारची लोकांची संच मला अण्णासाहेब देऊन गेले, ती लोकांची संपत्ती जी देऊन गेले, हे कार्यकर्ते देऊन गेले. आज इथं बटवाबा आणि गुलाब बापू बोलले मी आहे तिथंच आहे, बाकीचे लोक कुठे गेले काय गेले मला माहित नाही, पण 99-95% लोक अण्णासाहेबांना जे अण्णासाहेबांच्या सोबतचे होते त्या सुद्धा माझ्यासोबत बाळासाहेबांसोबत काम करतात याचा अभिमान सुद्धा मला आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपण कार्यकर्त्यांना बोलवलं नाही तर आज इथं गर्दी मावली नसती. एवढा मोठा कार्यकर्त्यांचा संच आणि एवढा मोठा कार्यकर्त्यांचा जनसागर आपल्या मागे आज उभा आहे. या धुळे तालुक्याचे लोक मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबावर सुद्धा प्रेम करतात. आज त्यांची बिचारांची काही चुकी नाही, त्यांनी आपलं प्रामाणिक काम केलं होतं. ते छोटे त्यांना राजकीय थोडेसे अनुभव कमी असतील म्हणून थोडेसे 100-200 गावात 100-200 मतांना प्रत्येक गावात कमी पडले, म्हणून 150 खेड्यांचं 10-15 हजार मतं आपल्याला कमी पडले. म्हणून आपण कुठल्याही प्रकारची हार न मानता आपण दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. लगेच आपल्या घरात लग्न होतं, आपण लग्नाची कार्यक्रमाची तयारी केली, लगेच 1 डिसेंबरचं लग्न, 2 डिसेंबरचं लग्न आटपलं, लगेच आपण जिल्हा परिषदेच्या कामाला लागलो. जिल्हा परिषद आटपली, मग कोरोनामुळे आपल्याला थोडासा आराम भेटला, चांगलंच झालं. म्हणजे कोरोना आला त्याने चांगलं झालं, पण आराम भेटला हे चांगलंच झालं. पण अशा प्रकारचे प्रसंग आपल्या सर्वांच्या समोर येतात आणि अशा वेळेस आपण सगळे लोक अण्णासाहेबांमुळे आपण सगळेजण एका माळेत गुंफलो गेलेलो आहोत. जरी मनामध्ये कोणाबद्दल काही वितुष्ट असतं, काही अवनदुन असतं, पण जेव्हा केव्हा आपली एकमेकावर वेळ येते तेव्हा एकमेकाच्या वेळेस आपण सगळेजण एकमेकाच्यासाठी उभे राहतो. याचा मला प्रसंग, याचा मला अनुभव हा प्रत्येक वेळोवेळी येत गेलेला आहे. असं कोणताच माणूस नाहीये की संस्थेमधल्या ज्याच्यावर काही प्रसंग आला, वाईट प्रसंग असेल किंवा सुखाचा प्रसंग असेल किंवा कोणी माणूस उभा राहिलेला नाही. सगळे लोक किती एकमेकाचं वाईट असलं पण सुख दुःखाच्या वेळेस त्याच्या पाठीशी उभे राहतात. संस्था सुद्धा त्यांच्या मागे उभं राहते. अशा प्रकारचे संस्कार आपल्याला अण्णासाहेबांनी दिलेले आहे की
राजकारण तर आता प्रत्येक ठिकाणी आहे, पण थोडं मोठं राजकारण तर तुमच्या मंचात पण आहे, पण ते राजकारण पण ओव्हरकम करून तुम्ही सगळेजण एकमेकाच्यासाठी सुद्धा सुख दुःखात राहतात. माझ्यासोबत तर राहतातच, पण तुमच्यात पण काही प्रसंग असतील तेव्हा तुम्ही राहतात. अशा ज्या संस्थेचे संस्कार आपल्याला लाभलेत, त्या संस्थेचे आपण सगळेजण एक भाग्य आहोत, एक आपण त्या संस्थेचा एक कणा आहोत आणि त्या कणाला आपल्याला पुढे न्यायचंय. एवढा मोठा वटवृक्ष अण्णांनी उभा केला. आज मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक स्मशानभूमी सांगतो. बालबाबा एक स्मशानभूमी 4 महिन्यापासून बांधून राहिलो, माहिती का. म्हणजे अनुभव कसा येतो या बिल्डिंगा पाहिल्यानंतर ना, या बिल्डिंगा कशा बांधल्या असतील अण्णासाहेबांनी, मला त्याचा अनुभव येतो. एक जापी गावामध्ये बंजारा समाजासाठी स्मशानभूमी बांधतोय तो सरपंच. 4 महिन्यापासून स्मशानभूमी बांधतो. मी त्याला रोज फोन करतो, काय बाबा काम किती आलं, काम किती झालं. हो भाऊ आज मटेरियल पडलं, हो भाऊ आज सिमेंट पडलं, हो भाऊ आज विटा आणल्या. म्हणजे एवढा मोठं बिल्डिंगा, एवढा मोठा कॅम्पस, एवढी मोठी जागा, एवढं प्रत्येक गावोगावीच्या शाळा या कशा उभ्या केल्या असतील आणि काय केलं असेल आणि त्या लोकांच्या मनामध्ये काम करण्याची केवढी मोठी क्षमता असेल हे आपल्याला त्यावेळेस लक्षात येतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या संस्थेतले काही लोक पण असतील, विकास पवार असतील, काही आता ग्रामपंचायत सदस्य झाले असतील, एस.टी. पाटील मागं पंचायत समिती सदस्य झाले, आपल्या गावातले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्या संस्थेतलं कोणी ना कोणी प्रतिनिधी करतं. पण येणाऱ्या काळामध्ये अजून लोक तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जरा रस घ्या, म्हणजे तुमच्या सुद्धा गावामध्ये तुम्हाला कुठं राजकीय कुठंतरी पद लागलं पाहिजे. याच्यासाठी मला सुद्धा काम करायला आवडेल. आपण आयुष्यभर दुसऱ्यांसाठी लढतो आणि ते दुसरे आपल्याला त्यांना आपण पद लावतो, ते आपल्याला दुसऱ्या 1-2 वर्षात 5 वर्षात सोडून चालले जातात. असा सुद्धा अनुभव आपल्या समोर आहे. म्हणून आपल्या कुटुंबातले लोक, आपण गंगामाई परिवारातले, आपणच स्वतः कुटुंबातल्या लोकांना पुढे आणायचं, तुम्हीच उभं राहायचं, तुमच्यासाठी आम्ही काम करायचं, तुम्हालाच निवडून आणू शकतो, असं सुद्धा आपण करू शकतो. आणि जर त्या गावामध्ये तुम्ही जर सुख दुःख आणि सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत असणार तर तुम्हाला सुद्धा गाव तुमचा ऍक्सेप्ट करेल. म्हणजे फक्त सर आहे म्हणून त्यांनी राजकारण करायचं नाही का, असं तो कुठं लिहिलेलं नाही. पण सर आहे, पण जर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं, लोकांसाठी अर्ध्या रात्री धावून गेले, पळून गेले. आता निमडाड्याचे पण एवढे मोठे लोक आहे आणि त्यांनी जर आता चांगलं काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये तर त्यांचे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं जर काम आपण करू शकलो तर तुम्ही, तुमचा परिवार, तुम्ही तर तुमच्या कुटुंबावर, तर तुमच्या कुटुंबाचा तर प्रत्येक शिक्षकाचा गुण आहे, त्यांच्या घराचा कुटुंबाचा चांगला संस्कार करणार, त्यांच्या घरातल्या मुलं बाळांना चांगलं शिकवणार, वाढवणार, पुढवणार. अनेक लोक आपल्या संस्थेतल्या मुलं मुली, त्यांच्या संस्थेतले मुलं मुली सुद्धा परदेशात गेले, कुठं मुंबई पुण्यात गेले. आता तर आपले मुख्याध्यापक आहे एस पाटील सर, एस पाटीलच ना, त्यांची मुलगी कुठे 1 नंबर आली, मला त्यांनी सांगितलं मागं. त्यांचा सुद्धा सत्कार आपण केला पाहिजे, आपल्या संस्थेच्या वतीने केला पाहिजे. आता एवढ्या मोठ्या म्हणजे स्कॉलर मुलं आपल्या संस्थेतले, त्या कर्मचाऱ्यांचे सगळे मुलं मुली एवढे शिकतात, त्यांचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे. पण आपण त्यांचं संस्काराच्या व्यतिरिक्त कुठंतरी आता आपण राजकीय वाटचालीकडे वळलं पाहिजे. आणि तुमच्या सुद्धा जेवढा वेळ तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये देतात, मग तुमच्यातनं पण काही ना काही लोक येणाऱ्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उतरून काम केलं तर तुम्हाला सुद्धा चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. आज अण्णासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आज आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहून त्यांच्या आठवणीचा उजाळा करण्याचा एक मोलाचा दिवस आपल्या समोर येतो, तो आपण आनंदाने स्वीकारायचा. म्हणजे कुठंतरी कंपल्सरी यायचंय, कुठंतरी काल आज तुम्ही सगळ्या कामाला लागले आणि काल आपण या सगळ्या कार्यक्रमाची प्लॅनिंग केली असं नाही. तर दरवर्षी अण्णासाहेबांचा कार्यक्रम आहे. आपल्याला ज्या माणसामुळे मला इथं यशो आराम भेटला असंच म्हणता येईल, मी तर यशो आरामच म्हणतो. ज्या माणसामुळे आपल्याला खायला भेटतंय, प्यायला भेटतंय, झोपायला भेटतंय, फिरायला भेटतंय, त्यांच्यामुळे समाजात आपल्याला नाव करायला भेटते, तुम्हाला रोजीरोटी भेटली, त्या माणसासाठी जर वर्षामध्ये 2 दिवस आपल्याला जर द्यावे लागतील तर मोठ्या आनंदाने आपण ते काम केलं पाहिजे. आणि त्यांचं नाव टिकवण्यासाठी आपण इथं जर आवर्जून उपस्थित आणि टाइमवर आलं पाहिजे आणि शिस्तीमध्ये आलं पाहिजे. त्यांच्या नावाची आणि त्यांच्या नावामध्ये एक दरारा होता, त्यांच्या त्या दराराप्रमाणे आज आपण वागलो पाहिजे की अण्णासाहेबांनी इथं उपस्थित आहे असं आपण वागलं पाहिजे. नाहीतर आपण कुठेतरी येतोय, सगळेजण लेट येत आहे, कोणी कुठे येत आहे, आदल्या दिवशी कोणी प्लॅनिंग करतोय का, एकमेकावर खो खो करतोय का, तू म्हणे तू माईकचं कर, तू म्हणे तू फुलाचं कर, असं करतोय का. तसं न करता आपण आपली जबाबदारी आहे. अण्णासाहेबांच्या जयंती किंवा पुण्यतिथीचा दिवस म्हणजे आपली जबाबदारी आहे. उलट त्या संस्थेतल्या लोकांनी विचारलं पाहिजे मुख्याध्यापकांना, का हो साहेब उद्याची प्लॅनिंग झाली का, 8 दिवसात आपला कार्यक्रम आहे, झाली का, 8 दिवसानंतर काय कार्यक्रम आहे.
काय कार्यक्रम घ्यायचा हे तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे. हे मुख्याध्यापकांनी स्वतः हुरहुरून केलं पाहिजे. त्यांना फोन लावायला गरज नाही पडली पाहिजे की तुम्ही करा. मला शेखर बोलला काल सगळ्यांना बोलवावं लागलं, त्यांना सांगावं लागलं, परवा सांगावं लागलं. पण हे न करता तुम्ही स्वतः हुरहुरीने करा. अनेक ज्येष्ठ इथले रिटायर झालेले लोक सुद्धा आज इथे आलेले आहेत. त्यांचं अण्णासाहेबांवर प्रेम आहे, संस्थेवरचं प्रेम आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे. उलट आपल्या संस्थेचे जे रिटायर लोक आहेत त्यांना सुद्धा आपण आपल्या संपर्कात ठेवा. त्यांनाही वर्षातनं एखाद्या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलवत चला. त्यांना कुठेतरी प्रमुख पाहुणे करायचं. तुमच्या शाखांवरचे जे रिटायर लोक आहेत तिथं जरी बोलवलं तरी त्यांना आनंद होईल. आम्ही व्हॉट्सअपला फोटो जरी बघितला तरी आम्हाला आनंद होईल की हा रिटायर माणसाला आज बोलवलं होतं, आमच्या शाळेमध्ये असा असा कार्यक्रम होता, त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे केलं होतं. असं का करत नाही आपण एखादा माणूस रिटायर झाल्यानंतर त्याच्याशी नातं का तोडून टाकतो? गेला भाऊ आता तो शेतामध्ये राहतो, त्याचे मुलं बाळ भले आणि तो गावावर बरं, असं का करतो? एखादा माणूस जर रिटायर झाला त्याला सन्मानाने वागणूक द्या, त्याला आनंदाने बोलवा, त्याच्याकडनं काम करून घ्या, त्याला बोलवा. ज्याला बाबा भाऊ आमचं संस्थेचा इतिहास सांग आणि तुझ्या हातून पोस्टर वाट, जिलेबी वाट, कचोरी वाट, असं काहीतरी कार्यक्रम घ्या ना. म्हणजे त्यांना सुद्धा वाटेल की नाही बा आम्हाला संस्थेच्या प्रती, संस्थेच्या रिटायर लोकांच्या प्रती, संस्थेच्या आता असलेल्या मुख्याध्यापकांना, स्टाफला आमच्याविषयी काहीतरी आत्मीयता आहे. अशा प्रकारची वागणूक आणि संवेदनाने आपण वागायला शिका. माझं असं आपल्याला नम्र विनंती आहे की आपण आपल्या लोकांच्या प्रती मनामध्ये थोड्या संवेदना केल्या पाहिजे. इतके कठोर होऊ नका. आपल्याला करोनाने शिकवलेलं आहे. करोनाने आपल्याला काय शिकवलं? माणूस माणसाच्या कामी आला नाही. अशा प्रकारचे प्रसंग आम्ही धुळे सिव्हिलला पाहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी स्मशानभूमीमध्ये तिथं कार्यक्रम पार पडले. सक्का भाऊ येत नाही, कोणीच येत नाही तिथं. असे प्रसंग आपण पाहिले की कोणीच येत नव्हतं. म्हणजे आपल्या जवळचा माणूस सुद्धा आपल्या जवळ येत नव्हता. अशा प्रकारचा तो रोग आणि आपल्याला तो रोगाची पासनं असं निदर्शनास आलं मला तर वैयक्तिक की आपण कमवलं तर काय कमवलं, काही संपत्ती कमवून उपयोग नाही. माणसं कमवली पाहिजे की आपल्याला काही झालं तर एका फोनने 100 लोक आले पाहिजे की आपल्या माणसाला काय झालं त्याचं ऐकून 100 लोक आले पाहिजे. नाही तर बाबा मी कशाला जाऊ, याला काहीतरी झालं असेल, याला तर खोकला येतो, याला तर सर्दी येते, याच्यापासून दूर राहा. अशा प्रकारची ती वागणूक होती की वाळीत टाकल्यासारखं. एखाद्याच्या गल्लीमध्ये कोरोना पेशंट आला ती गल्लीत कोणी घुसत नव्हतं. म्हणजे असं वाढीत टाकून द्यायची, नको त्याच्या जवळ नको जाऊ. एखाद्याच्या घरात लहान मुलं असतील तर आई सांगायची बेटा त्याच्याकडे नको जाऊ. म्हणजे अशा प्रकारची वागणूक आली आणि ते आपल्याला बघायला मिळालं. आणि एवढ्या कमी वयात मला तरी बघायला मिळालं. आमची पिढीला ते पहिल्यांदाच बघायला मिळालं. तुमच्या वेळेस कोणते रोग होते काय मला माहिती नाही काय होतं ते, पण आम्हाला तर पहिल्यांदाच बघायला मिळालं काय असतं असं. पण हे बघितल्याच्या नंतर असा अनुभव आला की आपण पैसे कमवण्याकडे जास्त लक्ष न देता माणसं कमवली पाहिजे, संवेदना ठेवल्या पाहिजे, एकमेकाच्या प्रती काहीतरी भावना ठेवली पाहिजे. म्हणजे कोणीतरी आपल्या काम असेल, नाहीतर आपला स्टाफचा मेंबर बी आपल्याला श्रद्धांजली वाटणे असं बी होतं. असं नको व्हायला. आणि म्हणून एवढे निम्र विनंती करतो. अण्णासाहेबांनी आपल्याला चांगले संस्कार दिले, त्यांचं नाव आपल्याला टिकवायचंय, वाढवायचंय. त्याच्या संदर्भात मध्ये आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये काम कराल. आपले नॉन ग्रँडच्या लोकांना सुद्धा मी विनंती करतो, तुम्ही सगळेजण जरी धुळ्यामध्ये राहतात, तुमचं नातं होतं काही धुळे तालुक्यामध्ये नसतं, पण तुम्ही सुद्धा थोडा ना थोडा खारीचा वाटा उचलू शकतात. आणि तो उचलून काही ना काही प्रमाणात आपल्या संस्थेचं नाव वाढवण्यासाठी, काहीतरी सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्यासाठी आम्हाला मदत करू शकतात. तुम्ही सगळेजण असं नका समजू की आम्ही तर नॉन ग्रँडचे लोक आहोत, आम्ही इंजिनियर आहोत, आम्ही बीएड आहोत, आम्ही डीएड आहोत, आम्ही तर फार्मसिस्ट आहोत, आम्हाला काय पडलेली काय करायची. पण असं न करता तुम्ही थोडी काहीतरी खाळीचा वाटा संस्था म्हणून उचलली. आज धुळ्यामध्ये तुम्ही जा, चांगल्या एसएसयूपीएस सारखी एक नामवंत संस्था, त्यांच्या सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजचे 6-8 महिन्याचा पगार नाही. पण आपण सुद्धा कुठं ना कुठं अडचणीत असताना सुद्धा आपण चांगले आपले नॉन ग्रँडचे, आपल्या अण्णासाहेबांचे ज्या संस्था आहेत, ज्या आपल्या जीवावर आपण त्या अण्णासाहेबांच्या जीवावर त्या संस्था ज्या चालल्या, फक्त त्यांचं नाव टिकवण्यासाठी नॉन टीचिंग स्टाफ असेल, टीचिंग स्टाफ असेल, क्लरिकल स्टाफ असेल, त्यांचे पगार करण्याचं कळकळ माझ्या आई वडिलांच्या मनामध्ये, मी महिना लागला म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक असतं की पगार कसा करायचा, इकडनं पैसे आणा, तिकडनं पैसे टाका, या अकाउंटला पैसे आहेत त्या अकाउंटला पैसे आहेत त्या लोकांचा पगार कसा होईल याच्यासाठीची त्यांच्या मनामधली जी चंचल मी बघितली की आपले लोक आपल्या अण्णासाहेबांच्या जीवावर या संस्था चालतात, त्यांचं नाव आहे टिकतं. हे लोकांना पगार केले पाहिजे, थोडेफार लेट का होईना, पण तुमच्यावर प्रति सुद्धा कोरोनामध्ये संवेदना ठेवल्या आणि तुम्हाला सुद्धा आम्ही पगार वेळोवेळी करण्याचा काही ना काही प्रयत्न केलेला आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये आर्थिक व्यवस्था ठप्प झाल्या, कोडमंडल्या, सगळ्या मोडून पडल्या, पण आम्ही कोणाला वाऱ्यावर सोडलं नाही की बाबा आता पगार बंद झाले, तुम्ही सगळे घरी चालले जा, 2 महिने तुम्हाला काहीच भेटणार नाही, असं कोणाला सांगितलं का?
नाही सांगितलं. मला या प्रसंगी तुम्हाला जाणीव करून द्यायची वाटते की तुम्हाला जर आम्ही सांभाळतो तर तुम्हाला सुद्धा आमच्या प्रती, आमच्या संस्थेच्या प्रती, संस्था चालकांच्या प्रती त्या भावना असल्या पाहिजे. नाही तर 2 महिने पगार नाही झाले, चाललो आम्ही आंदोलन करायला, चाललो आम्ही हे करायला, चाललो आम्ही मीडियाजवळ, असं न करता कुठंतरी एक हक्काची भावना ठेवायची की साहेब आमचा पगार करा, आमचं सगळं कुटुंब तुमच्यावर असून आहे, असं जर तुम्ही विनंती केली साहेबांजवळ तर साहेब सुद्धा तुमच्या प्रति संवेदनात येऊन आत्मीयतेने तुमचा विचार करतील. नक्कीच तुम्ही याची माझी बोलायचे 2 शब्द तुम्ही त्याचं काहीतरी त्याच्यातला भावार्थ समजून घेणार अशा प्रकारची मी विनंती करतो व माझं लांबलेलं भाषण इथं संपवतो. अण्णासाहेबांच्या वाढदिवशी म्हणजे जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण आलात. मला तर आज भरभरून येतं. मी आज अण्णासाहेबांना दिवसातनं 100 वेळेस असं तर आपण रोज आठवतो, पण आजचा दिवस तर फक्त अण्णासाहेबांनाच आठवण्याचा दिवस असतो. आणि एक देवाच्या प्रती मी माझ्या मनामध्ये त्यांचं स्थान आहे, तुमच्या सुद्धा मनामध्ये आहे, याच्यात कोणती क्षमता नाही. पण आजचा दिवस जर तुम्ही आठवला तर तुम्हाला सुद्धा त्यांचे शुभ आशीर्वाद वरतून लाभतील आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या परिवारामध्ये चांगले दिवस येतील जर तुम्ही त्यांना आजचा दिवस आठवलं आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. अशा प्रकारचं मी आव्हान करतो, विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद महाराष्ट्र. त्यांचे एवढे प्रसंग आहे. 1998ला मला चार्ज दिलं त्यांनी HODचं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मुंबईला जा. मी त्यांना धडकन नाही बनून पडलो. माझी छाती धडधड करत होती, मुंबईला जायचं कसं आणि DTला फेस कसं करायचं. एकच शब्द मला आठवतो त्यांचा की पोद्दार सर, कोणी आपल्याला काही म्हणो, आपण तिथे थांब, आपली मांडणी करायला पाहिजे. आणि आम्ही आमची मांडणी केली आणि कम्प्युटर ब्रांचविषयी तिथे चर्चा केली. तरी आम्हाला कम्प्युटर ब्रांच नवलनगरला पहिले देता 2002ला मला ती ब्रांच भेटली. पण साहेबांनी तो लढा सोडला नाही आणि माझ्यासारख्या एक साधारण माणसाला इथपर्यंत घडून दिले आणि AICT दिल्लीपर्यंत पोहोचवलं आणि तिथे मी भानगडा केली. आणि साहेबांची जी स्थिती होती की भाई आपण तिथे जाऊन लढा दिल्याशिवाय आपल्याला ब्रांच भेटणार नाही आणि ती ब्रांच आम्हाला भेटली. 91 पासून 93 पासून मी या कॉलेजला 91चं एस्टॅब्लिशमेंट आपल्या कॉलेजचं गंगामाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं आणि तो दिवसादिवस आपण बघतोय की बाजूचे 1-2 कॉलेज असेच बंद पडले, पण आज पण तो चालू आहे. आपलं सिनेरिओ का चालू आहे हे मला मांडायचं आहे तुमच्यासमोर की आपल्याकडे 4-5 ब्रांचेस आहे. ENTC, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल. एक्सपान्शन भरपूर काही केलं आपण आणि अण्णासाहेबांनी जे सांगितलं त्या हिशोबाने बाळासाहेबांनी आमच्या मागे लागून इलेक्ट्रिकल सारखी ब्रांच आपण इथे आणली. संकल्प करत असतो. अण्णासाहेबांनी जे तत्व आपल्याला घालून दिले त्या तत्वावर पुढे चालणं. कैलासवासी अण्णासाहेब ही जी संस्था या ठिकाणी उभी केली ही ग्रामीण भागामध्ये माझ्या गोरगरीब जनतेला त्याचं शिक्षणाचा लाभ व्हावा. ज्यावेळेला 1983ला वसंतदादा मुख्यमंत्री होते, वसंतदादांनी निवडक 10-1 लोकांना इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक सुरू करण्यासाठी परवानगी दिली. 1983ला इंजिनिअरिंग कॉलेजची परवानगी आपल्याला वसंतदादांनी दिली होती. मुख्यमंत्री होते वसंतदादा. अण्णासाहेबांवर प्रेम होतं वसंतदादांचं. आणि त्यावेळेला आपली परिस्थिती नव्हती, अण्णासाहेबांची परिस्थिती नव्हती की इंजिनिअरिंग कॉलेजला 50 लाखाचा फंड उभा करावा लागतो. 50 लाख भरायला नव्हते, तर पॉलिटेक्निकला 15 लाख भरायला उपलब्ध झाले. सगळ्या लोकांकडनं, गरीब लोकांकडनं पैसा गोळा करून अण्णासाहेबांनी पॉलिटेक्निक उभं केलं. पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा गरीब लोकांना त्यावेळेला सुद्धा थोडंसं टीकात्मक झालं की नगावसारख्या लहान गावामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज चालवतात, तुम्ही सिनियर कॉलेज चालवतात. टीका झाली. अनेक मोठे जे कॉलेजेस होते, SVP संस्था जी सुडामा नानाच्या घरामध्ये अण्णासाहेबांनी दिली ती संस्था, झेडबी नाना आणि दादासाहेब गोखरे यांनी कष्टाने उभी केलेली संस्था ही IT संस्थाच्या चुडामण पाटलांना अण्णांनी दिली. आणि अण्णासाहेब सुद्धा त्या संस्थेमध्ये डायरेक्टर होते, त्यांना सुद्धा काढून टाकलं. असं आपल्याला त्याच्यात जायचं नाही. अण्णासाहेबांनी ही संस्था उभी केली. त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते, वसंतदादा मुख्यमंत्री होते. शरद पवार अण्णासाहेबांना सांगायचे की बुवा लहानसं गाव आहे, इथले काही पुढारी जिल्ह्यातले गेले
हे बुवा धुळ्यापासून 5 किलोमीटर गाव आहे यांचं, धुळ्यामध्ये मोठी संस्था आहे, यांच्या लहानशा गावाला सिनियर कॉलेज देत आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज देत आहेत, पॉलिटेक्निक देत आहेत. अण्णासाहेबांचं एकच म्हणणं होतं की माझ्या गावाला, मी ज्या गावाला जन्माला आलो त्या गावाला एक वेगळं शैक्षणिक सुविधा झाली पाहिजे, आजूबाजूच्या परिसराला सुविधा झाली पाहिजे, याच्यासाठी मला ही शिक्षण संस्था द्या. तर काही लोकांना ते बघितलं गेलं नाही, विरोध करायचे. आणि शरद पवार साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं की काय बा तुझं लहानसं गाव आहे, कसं काय चालेल कॉलेज, सिनियर कॉलेज, एवढं मोठं कॉलेज कसं काय चालवशील. नॉन ग्रँट सुरू केलं, जवळजवळ 7-8 वर्ष आपण नॉन ग्रँट कॉलेज चालवलं, ग्रँट सुद्धा नव्हती. आणि अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अण्णासाहेबांनी हे कॉलेज सुरू ठेवलं. किती जिद्द आणि किती महत्वाकांक्षा होती. सांगण्याचा उद्देश हा एवढा आहे की अण्णासाहेबांनी संघर्ष केला, राजकीय तर संघर्ष केला, शून्यातनं सगळं उभं केलं, पण शैक्षणिक सुद्धा संघर्ष केला. पदोपदी अतिशय म्हणजे या ऑड बॅच चालायच्या पॉलिटेक्निकच्या, गुजरातमधून मुलं यायची, MP मधून मुलं यायची, काश्मीरमधून सुद्धा मुलं आलीत आपल्याकडे शिकायला. आणि हे संघर्ष करत असताना अनेक लोकांनी अण्णांना विरोध केला, मंत्र्यांनी विरोध केला, मुख्यमंत्र्यांनी विरोध केला, पण अण्णासाहेब डगमगले नाही. आणि या संस्थेला नाव देण्याचं काम अण्णासाहेबांनी केलं. काय उद्देश होता? आमचे पोद्दार सरांनी सांगितलं, परवा फोन आला मित्रांनो, एक गरीब मुलगी कॉम्प्युटरला आली, तिचं काही नाही, लोड गाडी चालवणारा तिचा वडील, पण मुलगी डिप्लोमा झालेली. आणि त्याला काहीतरी कळलं असेल की दवा पाटील नावाची एक संस्था आहे, तिथं जा, त्या तुमच्या मुलीला कॉम्प्युटरचं शिक्षण तिथं फुकट मिळेल. मित्रांनो, जेव्हा मला पोद्दार सरांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं अण्णासाहेब दवा पाटील स्कीम मागतायत, आपण अण्णासाहेब दवा पाटील स्कीम महाराष्ट्रात अशी स्कीम कुठल्याही कॉलेजला नाही. सगळ्या आजूबाजूचे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे करोडोने खोड्याने पैसे गोळा करतात त्यांना नगावचं असं व्हायचं वाटतं की काय वय. पण तुम्हाला सांगू इच्छितो, फक्त अण्णासाहेब दवा पाटलाच्या नावाने एक ग्रेस, त्यांचा आत्मा, त्यांचे शक्तिस्थ, त्याच्या जीवावर हे सगळं चाललंय. आधी लोकांच्या भावनांशी आपण जुळलेलो आहोत. एक अंबळनेरची मुलगी येते आणि इथे पुढच्या वेळेला पोद्दार सर त्या मुलीला तिचा अनुभव सांगायला इथे उभं करा अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं, आणि तिचे अनुभव तुम्ही सांगा की मी इथे विदाऊट एनी पैसा इथे मी शिक्षण घेतलं आणि मी डिग्री झाली. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या माणसाने हे सगळं कॉलेज जर उभं केलं नसतं तर आज ती मुलगी शिक्षणापासून वंचित राहिली असती. याच्या मागे हा मोठा उदात्त हेतू हा आपल्याला सांगावा असं वाटतं. आणि म्हणून मित्रांनो, अण्णासाहेब एक शक्ती होती, अण्णासाहेब एक वेगळे विचार होते. मी पाहिलेलं आहे अण्णासाहेबांच्या बॅगमध्ये, ती बॅग खाली झाली वाटून वाटून पैसे गोळा करून, संध्याकाळी तशीच फुलून जायची. झालं काय होतं काय माहित नाही मला, हे शेखरला माहिती आहे. दिवसभर पैसे वाटायचे अण्णासाहेब आणि संध्याकाळी पाहिलं तर का फुल झाली बॅग. मी म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटायचं, कारण शेखर सकाळपासून वाटतंय अण्णासाहेब, मग बॅग मध्ये किती राहिले पैसे, काय नाही, संध्याकाळी तशी फुल. म्हणजे ही राम तुला एक सांगतो अनुभव भयानक आहे. ती शक्ती तुलाही मिळाली तर चांगलं आहे, मला तर काही मिळाली नाही, तुला मिळेल असं तुझा आशीर्वाद आहे आम्हाला. कारण बॅग भरली की मग काही करता येतं. आपण विजू सरला सभापती केलं, आपली बॅग भरलेली होती, त्यामुळे बरोबर विजू सरला आपला सभापती करता आला. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हा आहे की अण्णासाहेब एक शक्ती होती. म्हणजे पैसे वाटत वाटत थकून जायचे अण्णासाहेब, पण ते पैसे काही संपत नव्हते. अनेक लोकांना, अनेक गरीब जनतेला अण्णासाहेबांनी मदत केली. आणि म्हणून अण्णासाहेबांच्या नावाने आपण सिनियर कॉलेज असेल, आपण महाविद्यालय, इथे 800 मुलं शिक्षण घेत आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचं,
आणि या प्रत्येक वर्षी इथनं 200-250 मुलं डिग्री घेऊन जात आहेत इंजिनिअरिंग कॉलेजची. ही काही गोष्ट लहान सहान नाही मित्रांनो, एक शक्ती आहे म्हणून हे चाललंय. आणि असो या सगळ्या भागामध्ये रामने सगळं आपल्याला सांगितलंच आहे. याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला या काम करायला अण्णासाहेबांपासून प्रेरणा मिळेल आणि याच्या पुढच्या काळामध्ये अधिक प्रगती कशी होईल या संस्थेचे सगळे लोक आपले. आपण सांगितलं की आम्हाला मदत पाहिजे, तुमच्याकडनं आम्हाला एवढी मदत पाहिजे. कोणी नाकारलं नाही, एका मिनिटात सगळ्यांनी मदत केली. काळजी करू नका, ते पैसे तुमचे 100% जे आहेत ते मिळणारच आहेत. आणि मग विश्वास हा आहे की कोणी संस्था ही आपली कौटुंबिक जबाबदारी आहे आणि कुटुंबाने आपण कुटुंब म्हणून कोणी एकटा मनोहर बदाने राम बदाने मोठा होऊ शकत नाही. पण ज्या वेळेला शक्ती आली एकत्र, शक्ती जर कंबाईन झाली, आपण सगळ्यांनी मनाचा निश्चय केला तर आपण सगळेजण एकत्र येऊ शकतो आणि त्याच्यातनं काम करू शकतो. आता तर कोरोनामुळे जवळजवळ 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. सभापती आणि रामदादा फार मोठं काम आहे तुम्हाला. तुमच्या तालुक्यामध्ये खासदार साहेब आपल्या बरोबर आहेत, बाबासाहेब भामरे, सगळे लोक आपल्या बरोबर आहेत. तुम्हाला खूप कष्ट करावं लागतील. 15 दिवसात तुम्हाला सगळे गावं पिजून काढावं लागतील. पण मला खात्री आहे की गरीब वर्ग, सामाजिक ज्याला काही नाही त्या वर्गाला जर तुम्ही जाऊन भेटलात, जो सत्तेपासून वंचित आहे त्याला जर खऱ्या अर्थानं तुम्ही टच केलं आणि त्याला जर तुम्ही शक्ती दिली तर 100% तुमच्या यश तुम्हाला थांबू शकत नाही. मला एवढं कळतंय. ग्रामीण भागातली जनता, त्यांना माहिती आहे, त्या जनतेला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आणि म्हणून लोक आता फार हुशार झाले. लोक सगळं टीव्हीवर जग दिसतंय, काय चाललंय काय नाही चाललं, एका मिनिटात जगात काय घडलं ते आपल्याला मिनिटात कळतं. आणि व्हॉट्सअपचा तर मोबाईलचा जमाना आहे. मोबाईलमध्ये कुठेतरी औरंगाबादच्या पुढे काहीतरी जालना एसटीचा ॲक्सिडेंट झाला, ते सुद्धा एका मिनिटात तिथे पत्रकार मंडळी उपस्थित आहे, तिथे एका मिनिटात कुठे काय घडलं लगेच सबस्क्राईब लगेच आहे. अशा पद्धतीचं मोठं काम मीडियाचं आहे आणि मीडियावाले या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांना पुन्हा वेळ झालेली आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. अण्णासाहेबांनी जे घालून दिलेलं तत्व आहे याच्या पुढच्या काळामध्ये आपण कटिबद्ध होऊया आणि अण्णासाहेबांचं नाव कसं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवता येईल याच्या पद्धतीचं आपण सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.